तर मी आहे ना असं म्हणणारी व्यक्ती जर तुमच्या लाईफमध्ये असेल ना, तर हा व्हिडिओ त्या व्यक्तीला नक्की शेअर करा. आयुष्य जगायला जेवढं सोपं वाटतंय ना, तेवढं रियालिटीमध्ये अवघड सुद्धा आहे. फक्त आपापलं बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. म्हटलं तर तुम्ही खूप चांगलं जगू शकता, म्हटलं तर तुम्ही खूप खडतर प्रवास सुद्धा करू शकता. ते फक्त तुमच्या बुद्धीवर डिपेंड आहे की तुम्ही कशा पद्धतीने ते एन्जॉय करताय लाईफ तुमची. तर काही माणसं असतात ती आयुष्यात कोणतंही कष्ट संकट येऊ दे, ते कोणत्याही अडचणी येऊ दे, स्वतःच्या अडचणींचा सामना हे ते स्वतः करतात, दुसऱ्यांवर अवलंबून राहत नाहीत. पण काही माणसं अशी असतात, त्यांच्या लाईफमध्ये जर एखादं संकट आलं किंवा काही प्रॉब्लेम आले तर ते लगेच माघार घेतात किंवा हार मानण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी तुमच्या लाईफमध्ये जर अशी एखादी व्यक्ती आली ना, जी तुमचे प्रॉब्लेम सहित तुम्हाला समजून घेईल, तर तुमची लाईफ पण खरंच खूप आनंदी आणि एकदम भारी होऊन जाईल. ती कशी होईल, तर मी तुम्हाला हे एका कवितेच्या ओळीतून हे सांगणार आहे. छोटीशी कविता आहे फक्त, तुम्ही बघा. आणि जी तुमच्या लाईफमध्ये ती व्यक्ती येते ना, ती खूप स्पेशल असते, कारण की ती तुम्हाला समजून घेते. ती व्यक्ती फक्त तुमच्या आयुष्यामध्ये व्यक्ती नसून ती व्यक्ती फक्त तुमच्या आयुष्यात प्रत्येक प्रॉब्लेमवरचं, सुखातलं दुःखातलं फक्त ती मेडिसिनचं काम करते. त्या व्यक्तीचं तुमच्या आयुष्यात येणं, त्या व्यक्तीचं तुमच्या आयुष्यात येणं आणि तुम्हाला फक्त म्हणणं, मी आहे ना, कशाला टेन्शन घेतेस, मी आहे. मी आहे ना हा शब्द बोलल्यानंतर तुम्हाला लगेच रिलॅक्स वाटणार, वेगळीच फिलिंग येते. आणि जसं काय त्या व्यक्तीने तुमच्यावर जादू केलेली आहे त्या दोन शब्दांनी, की मी आहे ना असं म्हणल्यानंतर जसं काय तुमचा प्रॉब्लेम लगेच सॉल्व्ह झालेला आहे किंवा तुम्हाला असं वाटणार की चला कोणीतरी आहे आपल्याबरोबर, अशी एकदम भारी फिलिंग येणं. तर मी आहे ना असं म्हणणारी व्यक्ती जर तुमच्या लाईफमध्ये असेल ना, तर हा व्हिडिओ त्या व्यक्तीला नक्की शेअर करा. मी आहे ना, तो फक्त एवढंच म्हणतो, मी आहे ना, कशाला एवढं टेन्शन घेतीस, मी आहे ना. पण त्याला कुठे माहीत असतं, त्याच्या या 4 शब्दांनी तिच्या मनाला किती मोठा आधार मिळतो. पण त्याला कुठे माहीत असतं की मी आहे ना, त्याच्या या 4 शब्दांनी तिच्या मनाला किती आधार भेटतो. क्षणभर तिला पाहावं वाटतं, हो माझ्यासोबत कोणीतरी आहे, माझ्या मनातलं न सांगताही समजून घेणारं कोणीतरी आहे. बघा किती फरक पडतो. कोणीतरी फक्त तुम्हाला म्हणते मी आहे, अशी व्यक्ती किती महत्त्वाची असते ते या कवितेतून मी तुम्हाला सांगते. क्षणभर तिला पाहावं वाटतं, हो माझ्यासोबत कोणीतरी आहे, माझ्या मनातलं न सांगताही समजून घेणारं कोणीतरी आहे. त्याच्या मी आहे ना, त्याच्या मी आहे ना मध्ये तिला काळजी जाणवते. त्याच्या मी आहे ना मध्ये तिला काळजी जाणवते. म्हणजेच मी आहे ना हा शब्द तिच्या मनाला किती आधार देऊन जातो, आपलेपणा जाणवतो, पण एक सुरक्षितपणाची भावना जाणवते. तिच्या डोळ्यात आलेलं पाणी तो पुसून टाकत नसला तरीही त्याचा आवाज ऐकून तिचं मन थोडं शांत होऊन जातं. जरी तिच्या मनातल्या, तिच्या डोळ्यात येणारं पाणी जरी ती व्यक्ती पुसू शकत नसेल, तिच्या जवळ जाऊ शकत नसेल प्रॅक्टिकली, तरीही फक्त त्याचा आवाज मी आहे ना ह्या शब्दातूनच तिचं मन अगदी शांत होऊन जातं. कधी कधी मुलीला मोठमोठे आश्वासनं नको असतात. बघा, कधी कधी मुलींना मोठमोठे आश्वासनं नको असतात. फक्त कोणीतरी तिच्या बाजूने उभं राहावं आणि हळूच म्हणावं, काही झालं तरी घाबरू नकोस, मी आहे ना, मी आहे ना. तर बघा, लाईफ जगत असताना खूप प्रॉब्लेम येतात, आपल्या लाईफमध्ये येतात आणि जातात. प्रॉब्लेम हे येतच असतात. लाईफ म्हणल्यावर हे सगळं होतच राहणार. पण ते आयुष्य जगत असताना जर तुमच्या लाईफमध्ये असं कोणीतरी खास व्यक्ती येते आणि प्रत्येकालाच त्या व्यक्तीची गरज असते, तर असा एक व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये आला ना, फक्त काही झालं तरी मी तुझ्याबरोबर आहे, अख्खी दुनिया जरी तुझ्या विरोधात असेल ना, तरी मी फक्त तुझ्याबरोबरच आहे, असं जर कोणी म्हणलं ना, तर मनाला खूप शांत आणि आनंदी वाटतं. मी आहे ना म्हणणारा व्यक्ती प्रत्येकाच्या लाईफमध्ये असावा असं मला तरी वाटते. आहे का तुमच्या लाईफमध्ये असं कोणी? कमेंट्समध्ये नक्की सांगा. मग तो मुलगा असेल, मुलगी असेल किंवा आई असतील, वडील असतील, भाऊ असेल, बहीण असेल, म्हणजे मित्र असेल, मैत्रीण असेल, कोणत्याही नात्यात तुम्ही असाल, तर त्या व्यक्तीने फक्त तुम्हाला म्हटलं, टेन्शन नको घेऊस, मी आहे ना.
हा व्हिडिओ त्या व्यक्तीला शेअर करायला विसरू नका. तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि ह्या पुढचा व्हिडिओ तुम्हाला जर तुमच्याही लाईफमध्ये असं कोणी असेल तर त्या व्यक्तीचं नाव कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे मी. ते डायरेक्ट तुमच्या मनाला टच करतील.